इंडेक्स वरती आणि रिपोर्ट वरती कशा प्रकारे प्रश्न आलेले आहेत हे बघून घ्या. आता या ठिकाणी मी UPSC चे काही क्वेश्चन्स घेतले, MPSC चे आणि SSC CGL काही सर्व सेवेचे सुद्धा या ठिकाणी प्रश्न घेतलेले. ओके, बघा इंडेक्स वरती कशा प्रकारे प्रश्न येतात. तर UPSC 2000 प्रिलिम्स 2023 मध्ये विचारलंय ग्लोबल हंगर इंडेक्स हे कोण रिलीज करतं. ओके, त्यानंतर परत 2022 मध्ये UPSCच्या प्रिलिम्स मध्ये आलेलं आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हे कोण पब्लिश करतं. त्यानंतर सलग 21 मध्ये ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट हे कोण रिलीज करतो. 2020 मध्ये ओके इज ऑफ डुईंग बिझनेस हा जो इंडेक्स आहे कुठली इन्स्टिट्यूट पब्लिश करते. येतं लक्षात. 2019 मध्ये UPSCच्या प्रिलिम्स मध्ये परत क्वेश्चन आहे ग्लोबल कॉम्पिटेटिव्ह इंडेक्स हे कोण रिलीज करतं. म्हणजे यावरून कळतं की 2019 पासून 23 पर्यंत UPSC हे पॅटर्न फॉलो करते. एक्झॅक्टली हे जे इंडेक्सेस आहेत ते कोण रिलीज करतं, कुठली इन्स्टिट्यूट या ठिकाणी रिलीज करते. येतं लक्षात. आता मेन्स मध्ये सुद्धा एक क्वेश्चन मी ऍड केलेला आहे UPSC ला विचारलेला, क्रिटिकली अनालाइज इंडियाज परफॉर्मन्स इन ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. ओके, चला नेक्स्ट. आता MPSC मध्ये राज्यसेवा असेल किंवा कंबाईन मध्ये असेल कशा प्रकारे प्रश्न आले ते बघूयात. या ठिकाणी 2023 मध्ये MPSC राज्यसेवा 2023 मध्ये ग्लोबल हंगर इंडेक्स यामध्ये इंडियाची रँक विचारली. ओके, 2022 मध्ये या ठिकाणी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स कोण रिलीज करतं हे विचारले. परत 2021 मध्ये वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट हे कोण पब्लिश करतं हे विचारले. ओके, आणि 2020 मध्ये इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स हे कुठल्या मिनिस्ट्रीशी रिलेटेड आहे असं विचारलंय. लक्षात. नेक्स्ट, यानंतर या SSC CGL एक्झाम वगैरे आहेत यामध्ये परत 23 मध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कुठली ऑर्गनायझेशन पब्लिश करते. ग्लोबल पीस इंडेक्स आहे ते कोण रिलीज करतं. करप्शन परसेप्शन इंडेक्स आहे ते कोण रिलीज करतं. म्हणजे आपल्याला एक लक्षात येतं की इंडेक्स वरती प्रश्न विचारताना आयोग काही मोजकीच इंडेक्स या ठिकाणी विचारतात. म्हणजे करप्शन परसेप्शन इंडेक्स असेल किंवा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल. ओके, त्यानंतर ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट असेल तर अशी काही मोजकीच रिपोर्ट आहेत त्यावरती या ठिकाणी आयोग जे आहे पब्लिश करतो आणि खूप काही जास्त न विचारता त्यामध्ये ते फक्त या ठिकाणी एक तर रँक विचारेल, अदरवाईज ते कोण पब्लिश करतं हे विचारेल. म्हणजे या ठिकाणी या 1-2 गोष्टी येतात त्यांनी ते विचारलेले आयोगाने. आणि खरं तर आता यामध्ये या इंडेक्स या चॅप्टरमध्ये आपण जे PYQ आहेत तो एरिया कव्हर करणार आहोत. पण काही इंडेक्स आहेत जे त्यांच्यामध्ये एक युनिकनेस असतो ती पण इंडेक्स या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. ओके, तर यावरून लक्षात येतं की आपल्याला कशा प्रकारे म्हणजे काय काय लक्षात घ्यायचंय. एकतर ते पब्लिश कोण करतं, त्यामध्ये इंडियाची रँकिंग काय, आणि कधी कधी तर फार तर जी कंट्रीज आहेत त्या कंट्रीची या ठिकाणी क्रमवारी विचारू शकतात किंवा अगदी शेवटचा देश किंवा टॉपचे देश विचारू शकतात. ओके.